बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्याने महिलांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। ही बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाने सांगितले। मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली। ई-केवायसी करूनही 2 महिन्यांपासून पैसे रखडलेत, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्यापही रखडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकर यांनी। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही। केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलंय। यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं होतं। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। ईबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात पोहोचेल। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लघु उद्योजकांकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा
ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या ह्याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून असे 4,500 रुपये वितरित केले जाणार आहे. ज्या महिलांनी eKYC पूर्ण केलेले नाही यशस्वीपणे पूर्ण केले आहे त्याच महिलांना हा हप्ता मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात आलेली आहे. मे महिना सुरू होऊन पैसे खात्यात न आल्याने महिलांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. अनेक महिलांनी eKYC पूर्ण केली तरीसुद्धा महिलांना याचा लाभ मिळालेला नाही आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत. आर्थिक वर्ष अखेर eKYC प्रक्रियेमध्ये तांत्रिक गुंतागुंती हा विलंब झाल्याने प्रशासनाने सांगितलं आहे की आता दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान eKYC अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली आहे. eKYC करूनही 2 महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे रखडलेले पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल असे बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अशी माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. लाडकीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुशखबरच म्हणावी लागेल. जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी येणार असा महिलांचा प्रश्न आहे. त्यामुळे आता हा हप्ता कधी राज्यामध्ये eKYC नंतर 89 लाख महिला एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारत आहे. त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भामध्ये सरकारकडून या खात्यांच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन दिलेलं आहे, नेमकं काय त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा हप्ता म्हणजे त्याचे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी विचारत आहे. ही योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्यांचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. लाभ बंद झाल्याचं कारण अनेक महिलांना आतापर्यंत समजलेलं नाही. KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत
मुदतवाढ दिलेली होती आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झाला असेल, परंतु त्याच कारणानं त्यांना समजलं नाही. राज्यामध्ये ई-KYC नंतर 89 लाख लाडक्या बहिणींना हा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये ई-KYC नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे. ई-KYC नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरणार आहे. मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता, तर एका महिन्यामध्ये 14 लाख लाभार्थी ई-KYC पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही आहेत. लाभार्थी ई-KYC पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं होतं. या दरम्यान या योजनेचा लाभार्थ्यांना शेवटची पडताळणी होईल. त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे. साधारणपणे आम्हाला 3,690 कोटींची तरतूद करावी लागणार आहे, असं या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे.